निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आजच सुप्रीम कोर्टात जाणार। शरद पवार गटाची ज्येष्ठ वकिलांसोबत सल्लामसलत। शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवं नाव आणि चिन्हाचा विचार सुरू। शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद पवार स्वाभिमानी पक्ष या नावांची चाचपणी, तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचाही विचार सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातल्या निर्णयाप्रकरणी आदित्य ठाकरेंची एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरती पोस्ट। निवडणूक आयोगाने चोरांची चोरी वैध ठरवायला सुरुवात केली असल्याचं पोस्टमध्ये वक्तव्य। निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसलाय। निवडणूक आयोग मोदी शहांचा आयोग बनलाय, संजय राऊतांची टीका। जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथेच राष्ट्रवादी। लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेसचे नेते संयुक्त दौरे करतील, संजय राऊतांचं विधान। सध्या सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे। आमचा पक्ष आणि चिन्ह दोनही शरद पवारच। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। आमच्यापासून दूर गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात। निवडणुका जवळ येऊ लागताच अनेक जण घर वापसी करतील, अनिल देशमुख यांचा दावा। शरद पवार सोबत असल्यानं आम्हाला चिंता नाही, आम्ही लढणार आणि जिंकणार, रोहित पवारांना विश्वास। जखमी वाघ घातक असतो, फुटीर गटानं ही बाब लक्षात ठेवावी, रोहित पवारांचा अजित पवार गटाला इशारा। ज्यांना पक्षचिन्ह मान्य असेल ते आमच्या सोबत येऊ शकतात, अजित पवार गटाचं शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना आवाहन। आमच्याकडे येणाऱ्यांचं खुल्या मनानं स्वागत करू, अजित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी। पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर्स लावले। सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय अशा आशयाचे बॅनर्स। मुंबईमध्ये ठिकठिकाणी अजित पवारांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स। मंत्रालय परिसरात मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या वतीनं सूचक इशारा देणारे पोस्टर्स झळकावले गेलेत। निवडणूक आयोगाने दिलेला निकाल विनम्रपणे स्वीकारतो, अजित पवार यांची प्रतिक्रिया। लोकशाहीत बहुमताला प्राधान्य, अजित पवारांचं वक्तव्य। पक्षाची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू, अजित पवार यांचं सुतोवाच। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांचा 2022 सालच्या भाषणाचा व्हिडिओ शरद पवार गटाकडून शेअर। कुणाला सांगताय म्हातारा झालोय, तुम्हाला काय ठाऊक आहे, तुमची साथ आहे तोपर्यंत ही गाडी थकणार नाही, थांबणार नाही, शरद पवार यांचा भाषणात उल्लेख। अजित पवार गटाला लोकशाहीप्रमाणे पक्ष आणि चिन्ह मिळालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर नितेश राणेंची एक्स माध्यमातून शरद पवारांवर खोचक टीका। व्हिडिओ प्रसारित करून एकच बॉस देवेंद्र फडणवीस असा उल्लेख। काकांचा पक्ष हिसकावणं सोपं, पण स्वतःच्या बळावरती स्वतःचा पक्ष उभा करणं म्हणजे राज ठाकरेंसारखा संघर्ष आणि संयम लागतो, मनसेकडनं अजित पवारांना टोला। महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राजकारण सुरू, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची टीका। तर आमच्याकडे आमचे उमेदवार दुसऱ्या पक्षात नेणाऱ्यांना तिकीट मिळणार नाही, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। जेव्हा शिंदे गटाला शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष दिला गेला तेव्हाच अजित पवार गटाच्या बाजूने निकाल येईल हे अपेक्षित होतं, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। प्रादेशिक पक्षांनी राज्याच्या हितासाठी भांडू नये म्हणून पक्ष मोडीत काढण्याचं काम, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची केंद्र सरकारवर टीका। अजित पवारांकडे आमदार नसते तर निवडणूक आयोगाचा निकाल वेगळा असता, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। मुंबईतील बलाड पियर परिसरामध्ये शरद पवार गटाकडून बॅनरबाजी। चिन्ह तुम्हारा बाप हमारा या आशयाचे बॅनर्स। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यावरती नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोष। अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावरती काटेवाडीत जल्लोष, एकमेकांना लाडू भरवत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे, हिंगोलीत अजित पवार गटाकडून जल्लोष, मिठाई भरवत आणि फटाके फोडत आनंद साजरा। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बीडमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष, एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट।
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांना भागवत यांच्याकडून शुभेच्छा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यात काल गुप्त बैठक. मात्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतल्याची संदीप देशपांडेंची माहिती. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती सहभागी व्हायचं या संदर्भात वंचितची आज रणनीती निश्चित केली जाईल. प्रकाश आंबेडकरांनी बोलावली बैठक. ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुती प्रत्युत्तर देणार. भराडी देवीचा आशीर्वाद घेत महायुतीचा कोकणात सभांचा धडाका सुरू होणार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी. महाविकास आघाडी राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देण्याचा अंदाज. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा. नियोजित दौरेही रद्द. मात्र संभाजीराजे छत्रपती गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवरती असल्याची माहिती. संपाआधी निवासी डॉक्टरांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात दुपारी 2:30 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा गुंडाचा फोटो एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरती शेअर. सलग 3ऱ्या दिवशी गुंडाचा फोटो शेअर केलाय. हातात भगवा घेतलेले महात्मा कोण? हा पुण्यातला गुन्हेगार. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य. राऊतांची पोस्ट. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानची आज चौकशी होणार. चौकशी संदर्भात विधी आणि न्याय विभागाचं देवस्थानला पत्र. मराठा आंदोलकांवरती दाखल गुन्ह्यांबाबत राज्य सरकारची महत्त्वाची बैठक. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जरांगेंनी मागणी केली होती. मुंबई रेसकोर्सवरती मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क तयार करण्याचा सरकारचा मानस. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली 200 एकर आणि रेसकोर्सची 120 एकरांची अशी 320 एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित होणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडनं मोर्चे बांधणी. रत्नागिरी जिल्ह्यातनं 15 फेब्रुवारीला बूथ कार्यकर्ता संमेलन. चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरसह आणखी इतर ठिकाणी बूथ कार्यकर्ता संमेलन होणार. अहमदनगरच्या राहाता शहरात विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरातांच्या वाढदिवसाचे बॅनर. बॅनरवरती बाळासाहेब थोरातांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. आमदार नितेश राणेंनी मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधल्यानं हिंदू मुस्लिम एकता संघटना आक्रमक. हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीनं मालेगावमध्ये धरणं आंदोलन. अमरावतीतनं हजारो भक्तांना घेऊन आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येकडे रवाना. खासदार अनिल बोंडेंनी ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा. तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस. नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश. बुलढाण्याच्या खामगावमध्ये निलेश गायकवाडांनी ही याचिका दाखल केली होती. जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध. हजारो मच्छीमार कुटुंबासह जायकवाडी धरणावरती एकवटले. दुपारी 12 वाजता आंदोलनाची वेळ असतानाही आंदोलक पहाटेपासून धरणावर. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात परभणीतले अनेक छोटे प्रकल्प तळाला. येलदरीच्या पाण्यावरती परभणी, नांदेड, हिंगोली शहरांसह अनेक गावांचा पाणी प्रश्न अवलंबून. मात्र पाण्याचं नियोजन नसल्यानं जलसंकट उद्भवण्याची शक्यता. शरद मोहोळ हत्या प्रकरणी 18,000 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती. शरद मोहोळ आणि आरोपींच्या मोबाईलमधनं या सर्व क्लिप हाती घेण्यात आल्या. पालघरमध्ये अवैध रेती उत्खननावरती पालघर महसूल विभागाची धडक कारवाई. पारगाव परिसरातील रेती उत्खनन करणाऱ्या 6 बोटी आणि 5 सक्शन पंप महसूल विभागानं जाळून नष्ट केले. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवासी बसेस मुंबईच्या सीमेवरच्या जकात नाक्यांवरती रोखणार. इथे प्रवाशांना बेस्ट, मेट्रो आणि ओला उबरच्या माध्यमातून मुंबईत येण्यासाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जाईल. रत्नागिरीवरनं मुंबईला येणाऱ्या खासगी बसला आग. महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ ही बस पेटली. विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले. मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या वडाळी भुई इथे उड्डाण पुलावरती सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकला आग. संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी. नांदेडमधील सावरगाव नरसात गावात भगर आमटीच्या प्रसादातनं विषबाधा. 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती. नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार. मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या वडाळी भुई इथे उड्डाण पुलावरती सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकला आग.
अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.